30-35 किलोमीटर जायचंय, परत तिथून त्या ह्याच्यात मिलानला जायचंय. शेवटी भरून देऊ त्यांना. आताच भरून टाकूया, परत लागतच नाही. ते टॉपलाच दिसतंय का ते. परत आत सिटीत गेल्यानंतर कुठे मिळेल माहित नाही. असं नाही मिळणार पप्पा. हे आता बघून झाल्यावर जो पेट्रोल पंप मिळेल तिथे भरू. बघून झाल्यानंतर तो 2-4 किलोमीटर पुढे राहिले. बरं ठीक आहे, तुम्हाला जसं वाटतं तसं करा. तिथं थांबायचं, तिथं थांबायचं. मी काय सांगणार. 15 किलोमीटर तर हे ऑटो स्टार्टच आहे. हे तर संपू देत. त्याच्यावरच असणार आहे. त्याच्यावर नाही. त्याच्या पुढं परत 12 किलोमीटर आहे ना, असणार आहे कंटिन्युअस. पेट्रोल पंपाचं काय असतं. काल बघितलं ना, इथं ह्याच्यावरच्या इथं महाग होतं, आज गेल्यावर 1 युरो कमी होतं, 0.5 सेंट कमी होतं. का तुमच्या डोक्यात आलं ते लगेच करायचं. अगं परत मिळालं हुडकत बसावं पंप. नाही हुडकायचा प्रश्न. आले. पेट्रोल पंप नाही तुला माहित नाही. बर. आता टॉप अप किती झालं. फायनली टॉप अप झालं. ते किती आहे ते पुढं किती आहे मला सांग. रिमेनिंग डिस्टन्स किती आहे. 28 किलोमीटर. हा मग पास झालं. काल भरल्यापासून 78 किलोमीटर चाललो ना, तरी पण ते फुल दाखवत होतं. अभी नहीं, ऑफ कोर्स 100 साल पहले वो आर्मी में एक डॉक्टर हुआ करते थे और एक जंग थी 1919 में, एंग्लो अफगान वॉर, उसमें उन्होंने हिस्सा लिया. तो जब वो वहाँ गए थे तो इकडं उनकी खूप कडेला यायला शायद लागली. 21 साल, और उन्होंने तुम्हाला झोप यायला लागली का काय असं वाटतं. जिसकी वजह से जब वो वापस आए मला असं डेंजर वाटतं सकाळी उठून बसतात नको तेव्हा. असू दे की. फोटो काढायचा का. हा बस बस तू बघ इकडे. चर्चच्या घंटा वाजतात बघ. काढते त्याचा पण काढलं सगळं. पडेल तिकडे आता आता त्याच्यातच तुमचा सगळा टाइम पप्पा. मग काय. हां एवढ्या का हसतंय. आम्ही पण हसतो. चाव 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 खाऊ खाऊ खाऊ.
पाय मोडका आहे आपला. खाली बुडा खाली ठेवायचे त्या पॅकेट थर्मो पॅक. आता मी तेच केलेलं. हे खालचं कसं आहे बघा, फ्लोरिंग असलं मस्त केलं. हे असं आपल्या घराच्या बाजूनी करणार असलं तर असलं करा. अजिबात मला ते इंटरलॉकिंग टाईल नाही पाहिजे. हे असं करणार आहे का? नाही तर आहे ते बरं आहे. हे घड्याळ चालू आहे बघा, 11:20. हा 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 वाल्या समोरच येत. कॉफी पाहिजे का? कॉफी खायचंय का काय? लंच इथं नाही. मग ते आता 40 मिनिटं जातील पप्पा. इथं फिरायचंय. नुसती कॉफी प्यायची असली तर प्या, पण काही गरज नाही. लंच करू तिथेच पिऊ. लेमन ट्री गार्डनला काय माहिती, बघू की. चक्कर मारायला 40 मिनिटात सगळं फिरून होणार आहे आपलं. घाई 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 करू नका. कुठे खरी माणसं आहेत आणि कुठे स्टॅच्यू आहेत तेच कळायला मार्ग नाही. कुठे आहे गार्डन? हा, हे करावं पिझ्झेरिया स्नॅक्स अँड ग्रिल. या किती दाखवत आहे? दाखवत आहे किती? 120 मीटर. ठीक आहे. 300 मीटर. हा 300 मीटर. 120 का 300? 120 ला टर्न सांगते ना. बरं, टोटल 300 मीटर. हे कसलं भारी आहे बघितलं का? हे बघितलंच नाही तुम्ही? क्रोकरी कबर्ड. ओहो, हे असलं काहीतरी घेते मी नुपूरसाठी. काय करायचं बघा बाबा. हे विकायला ठेवलंय का काय केलंय यांनी? हा, नकोय का मग? या खाली. एक्झिट ओनली का? यू मी काय? आपण गार्डन बंद आहे. इथून नाही का? समोर मॅप दिसतोय. समोर दाखवले त्यांनी ग्रीन काहीतरी. या तुम्ही. हे काय इकडून असं इकडं जा दाखवते ना. गार्डन मग इथं नाही येत जाऊ की माझ्या भांग. बरं बाई.
मी तिकडून इकडून तिकडं नुसते फिरवतात. रिरूटिंग म्हणायला लागलं. वॉकिंगला सुद्धा रिरूटिंग शॉर्टकट. गुगल लोक राहता येते. मग काय गुगल फिरवायलाच बसले. सॉक्स आणि शूज मधली बोट नम झालेत. मगाशी ते घातलेले हे हे काय ठेवलंय असलं? ब्रेकर आहेत का? हा ते हे कटर. मोटर बोटचे मोटर आहे ती. कटर नाही. पण बरोबर चालू आहे. तुम्ही काठी आणली नाही आहेत. गरज नाही. गोळ्या सोडून दिल्या. सगळं सोडून दिलं. इन्हेलर सोडून दिला. इकडे बघ. कसलं क्यूट दिसतंय बघा ना. हा? घराचे ते वरचे धुराडे. गार्डन आहे बघ त्या आयलंडवर. गार्डन्स म्हणलं. गार्डन म्हणताय का गाड्या म्हणताय? गार्डन.
इसाबेला रेस्टॉरंट. या चला, बस झालं, सापडलं आपल्याला काय पाहिजे होतं तेवढं. पुढचं रेस्टॉरंट आलं आता. इथे परत लिहिलेत बघा, मेन पॅनोरामिक टेरेस. थंडी वाजू, थंडगार होईल. Edo, vieni di qua. Amore, con questo Sicilia, ha ragione la papa. Sei già passata nell'acqua una volta, मध्येच सोडला आपण, ते चर्चच्या अगदी जवळ होतो. का गेलं नाही चर्चमध्ये? कुठल्या? ते घंट्या वाजत होते तिकडे चर्चच्या जवळ. इथं रेस्टॉरंट चालू वाटतं लोकांना. हे केटर करतायत. आपण बसूया. ऊन पण आहे तिथे, उन्हा पण आहेत तिकडे, उन्हे. पुसा पॅन्टीला इस्त्रीच्या. मगाशी आपण तिथे गेलो का नाही? राईट साईडला. नाही बाबा, आपण तिकडे मागे गेलो. इथे बघा काय म्हणतात. माझं बूट राहिलं. थँक्यू. राईट साईड ओनली. रेट दिला नाही काय? दिलंच नाही काय? 50. मग अवघड आहे. डेंजर आहे. आत गेल्यावर पूर्ण कपडे फाडतच बाहेर. हे चर्चमध्ये जाऊया. टांग टांग वाजत होते त्या. हॅलो, सो क्यूट. attento che passare. हीच घंटा वाजत होती ना. वर्षेला घ्यायचं का घर? चला लगेच घेऊया आणि इकडेच राहूया. एकदम कोझी. काय करायचं मग? छान राहायचं फक्त. कोळी फिश पकडायची कोळी. म्हणून नाही. मग इथं ते तसलं स्वीट वॉटर तेच खावं. फ्रेशली कॅच. खाली कशाला जायचंय? डेंजर डेंजर पप्पा. पाणी किती क्रिस्टल क्लिअर आहे बघा ना. स्वच्छ. आपल्याकडे नुसत्या पिशव्या, घाण बघेल तिकडे. नो प्लास्टिक. बघितलं नाही, एक प्लास्टिकचा एक तुकडा नाही, बाटली नाही. इकडे ते पण ते बंद. फोटो काढायला आली ती. हां, सगळे फोटो काढतायत. आमचा पण काढायचा आहे म्हणून. त्यांना माहिती इथे काहीतरी थोडं थोडं खाली पडतं ते खायला. आहे आणि एक तास वाट बघत आहो. मेमरी क्लिअर करण्याच्या नादात ओरिएंटेशन गेलेले आहे. चुकीच्या ठिकाणी वाट बघत बसलो होतो.
बरोबर ठिकाणी येऊन आता 1 तास वाट बघायची आहे. पहाटे 4ला उठून झोप आली आहे का? नाही आली. पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल हा? झालं की आता कितीची नाही नाही नाही, अजून आपल्याला 30-35 किलोमीटर जायचंय. परत तिथून त्या ह्याच्यात मिलानला जायचंय. शेवटी भरून देऊ त्यांना. आताच भरून टाकूया. परत लागतच नाही, ते टॉपलाच दिसतंय का ते. परत आत सिटीत गेल्यानंतर कुठे मिळेल माहित नाही. असं नाही मिळणार पप्पा. हे आता बघून झाल्यावर जो पेट्रोल पंप मिळेल तिथे भरू. बघून झाल्यानंतर तो 2-4 किलोमीटर पुढे राहिले. बरं ठीक आहे, तुम्हाला जसं वाटतं तसं करा. तिथं थांबायचं, तिथं थांबायचं. मी काय सांगणार. तर हे ऑटो स्टार्टच आहे. हे तर संपू देत. त्याच्यावरच असणार आहे. विचार नाही. त्याच्या पुढे परत 12 किलोमीटर आहे ना, असणार आहे कंटिन्यू. पेट्रोल पंपाचं काय असतं. काल बघितलं ना, इथं ह्याच्यावरच्या इथं महाग होतं. आज गेल्यावर 1 युरो कमी होतं. 0.5 सेंट कमी होतं. का तुमच्या डोक्यात आलं ते लगेच करायचं. अगं परत मिळालं हुडकत नाही बसावं ना, पंप. हो, नाही हुडकायचा प्रश्न. आले. खूप आहेत पेट्रोल पंप. नाही तुला माहित नाही. बर आता टॉपअप किती झालं, फायनली टॉपअप झालं ते. किती आहे ते पुढं, किती आहे मला सांग. रिमेनिंग डिस्टन्स किती आहे? 28 किलोमीटर. हा मग बस झालं. काल भरल्यापासून 78 किलोमीटर चाललो ना, तरी पण ते फुल दाखवत होतं. और अभी नहीं, ऑफ कोर्स 100 साल पहले वो आर्मी में एक डॉक्टर हुआ करते थे और एक जंग थी 1919 में, एंग्लो अफगान वॉर, उसमें उन्होंने हिस्सा लिया. तो जब वो वहाँ गए थे तो इकडं उनकी खूप कडेला उम्र यायला शायद लागली. 21 साल. और उन्होंने तुम्हाला जंग में झोप यायला लागली का? काय असं वाटतं? जिसकी वजह से जब वो वापस आए तो मला असं डेंजर वाटतं सकाळी उठून बसतात नको तेव्हा.